नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टाइम स्टडी इक्विपमेंटचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे टाइम स्टडी करण्यासाठी म्हणजेच एखाद्या ऑपरेटरला एखादं काम करण्यासाठी, एखादं ऑपरेशन करण्यासाठी, ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किती वेळ लागतो, हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं असतं आणि यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट आपण वापरत असतो. मित्रांनो, टाइम स्टडी करताना महत्त्वाचे 3 इक्विपमेंट आपल्याला पाहिजे असतात. त्यातलं जे पहिलं इक्विपमेंट आहे ते म्हणजे स्टॉप वॉच. आता सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो, की आपल्याला जर टाइम कॅल्क्युलेट करायचा असेल एखादं काम करण्यासाठी, तर स्टॉप वॉच ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो महत्त्वाचा महत्त्वाचा जो इक्विपमेंट आहे तो म्हणजे टाइम स्टडी बोर्ड. ओके, टाइम स्टडी बोर्ड हा दुसरा अतिशय महत्त्वाचा इक्विपमेंट आहे टाइम स्टडी करण्यासाठी, टाइम स्टडी बोर्ड. आणि तिसरा आहे मित्रांनो टाइम स्टडी फॉर्म. टाइम स्टडी फॉर्म म्हणजे जे फॉर्मॅट्स वापरतो आपण टाइम स्टडी करण्यासाठी त्या फॉर्मॅट्सला आपण टाइम स्टडी फॉर्म असं म्हणतो. हे 3 अतिशय महत्त्वाचे इक्विपमेंट टाइम स्टडीसाठी यूज केले जातात. स्टॉपवॉच, टाइम स्टडी बोर्ड अँड टाइम स्टडी फॉर्म्स. मित्रांनो, यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे स्टॉपवॉच. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की स्टॉपवॉचचा अर्थ असा होतो इन्स्ट्रुमेंट टू मेजर अ टाइम. ओके, टाइम मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्या इन्स्ट्रुमेंटलाच आपण काय म्हणतो, स्टॉपवॉच. आणि या ठिकाणी ऑपरेशन परफॉर्म करत असताना, ऑपरेटर काम करत असताना या स्टॉपवॉचचा वापर करून आपण त्या ऑपरेटरला एखादं ऑपरेशन करण्यासाठी किती वेळ लागला, किती मिनिट लागले हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मेजर करत असतो. मित्रांनो, या स्टॉपवॉचचे काही टाइप्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉपवॉचेस आपल्या सिलेबसमध्ये आहेत किंवा टाइम स्टडी करताना यूज केले जातात. त्यातलं आपण पहिला जो स्टॉपवॉच आहे तो आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिला जो स्टॉपवॉच आहे तो म्हणजे क्युम्युलेटिव्ह स्टॉपवॉच. आता हे काय असतं हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. क्युम्युलेटिव्ह स्टॉपवॉच. मित्रांनो, या पद्धतीचे स्टॉपवॉचेस तुम्ही स्वतः कधीही पाहिलेले असतील, तर क्युम्युलेटिव्ह स्टॉपवॉच कसं काम करतं ते आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे ज्यावेळेस हा जो नॉब आहे, हा नॉब जर आपण प्रेस केला, सर्वात पहिल्यांदा जर आपण नॉब प्रेस केला, तर हे जे स्टॉपवॉच आहे हे स्टार्ट होतं. हे नेहमी लक्षात ठेवा, हे स्टॉपवॉच स्टार्ट होतं जर हा नॉब आपण प्रेस केला तर पहिल्यांदा. काही वेळानंतर ऑपरेटरचं काम झाल्यानंतर आपण हे स्टॉपवॉचचा हा नॉब जर दुसऱ्यांदा प्रेस केला तर हे स्टॉपवॉच बंद होतं, स्टॉप होतं. स्टॉपवॉच बंद झाल्यानंतर म्हणजे स्टार्ट झाल्यापासून बंद होईपर्यंत जेवढा वेळ लागला आपण तेवढा या ठिकाणी मेजर करू शकतो. आणि हाच नॉब जर मित्रांनो तुम्ही तिसऱ्यांदा प्रेस केला, ओके, तिसऱ्यांदा प्रेस केला तर हे जे स्टॉपवॉच आहे हे पुन्हा रिसेट होतं. रिसेट होतं म्हणजे त्याचा जो पॉइंटर आहे हा पुन्हा झिरोला येतो, जेणेकरून तुम्ही पुन्हा रीडिंग घेण्यासाठी आता त्याला वापरू शकता. या पद्धतीच्या स्टॉपवॉचला क्युम्युलेटिव्ह स्टॉपवॉच असं म्हणतात. दुसरा जो टाईप आहे मित्रांनो तो म्हणजे फ्लायबॅक वॉचेस. दुसरा जो स्टॉपवॉचचा टाईप आहे मित्रांनो तो म्हणजे फ्लायबॅक. त्याच्या नावातच आहे मित्रांनो फ्लाय बॅक, तो पुन्हा मागे जातो. फ्लायबॅक स्टॉपवॉच. हे कशा पद्धतीने काम करतं ते आता आपण बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी हे एक फ्लायबॅक टाईपचं वॉच आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 नॉब दिसत असतील. हा जो आहे मित्रांनो हा याला आपण बी असं म्हणूया आणि या लेफ्ट साईडचा जो नॉब आहे त्याला आपण ए असं म्हणूया. सर्वात पहिलं गोष्ट मित्रांनो, हा जो ए नॉब असतो, हा ए नॉब वॉचला स्टार्ट करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे ज्यावेळेस मी साईडचा हा जो बटन प्रेस करेल, ए वाला बटन प्रेस करेल, त्यावेळेस
सुरुवातीला हे वॉच स्टार्ट होईल. जर हा वॉच मी पुन्हा प्रेस केला तर हे वॉच बंद होईल. हे लक्षात घ्या. मग प्रश्न असा आहे की फ्लायबॅक म्हणजे काय? हा जो बी जो पार्ट दिसतोय मित्रांनो, हा जो या ठिकाणी बी पार्ट दिसतोय यालाच आपण वाइंडिंग नॉब असं म्हणतो. ओके, यालाच वाइंडिंग नॉब पण म्हणतात. हा जो बी आहे वाइंडिंग नॉब. आता लक्षात आहे मित्रांनो, हे कशा पद्धतीने ऑपरेट होतं. सर्वात अगोदर मी ए ए प्रेस केला. ए प्रेस केल्यामुळे काय झालंय की वॉच हे स्टार्ट झालेलं आहे. ए साईडला प्रेस केल्यामुळे वॉच स्टार्ट झालं. वॉच स्टार्ट झाल्यानंतर हा जो याचा मोठा पॉइंटर आहे, हा पॉइंटर या ठिकाणी ऑपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पुढे पुढे सरकायला सुरुवात झालेली आहे. पण मित्रांनो, आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की एखादं काम करताना ऑपरेटरच्या मुवमेंटला आपण वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये ब्रेक करतो. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं की एखादं ऑपरेशन करताना सपोज जॉब क्लॅम्प करणे, जॉब अनक्लॅम्प करणे, ऑपरेशन करणे, जॉबला चेक करणे, असं वेगवेगळ्या स्टेप्समध्ये आपण त्या कामाला काय केलेलं असतं, डिवाइड केलेलं असतं. मग ह्या प्रत्येकाचा सेपरेट टाइम आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावा लागतो. त्यासाठी काय असतं मित्रांनो, ए नॉब प्रेस केल्यानंतर हे वॉच स्टार्ट होतं. स्टार्ट झाल्यानंतर हा जो मोठा पॉइंटर आहे हा सुद्धा स्टार्ट होतो. सपोज ऑपरेटरने जॉब क्लॅम्प करण्याची मुवमेंट संपवली, याचा टाइम मला घ्यायचा आहे. त्यानंतर सपोज ऑपरेटरने जॉब क्लॅम्प केलेला आहे, त्यानंतर मी काय करणार, हा जो बी वाला जो नॉब आहे हा प्रेस करणार, हा बी नॉब प्रेस करणार. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस ऑपरेटरचं पहिलं फंक्शन परफॉर्म झालं, आता मला दुसरं फंक्शनचे टाइम घ्यायचा आहे. त्यावेळेस पहिलं फंक्शन झाल्यानंतर मी बी नॉब प्रेस करणार. बी नॉब प्रेस केल्यानंतर हा जो याचा मोठा पॉइंटर आहे हा बॅक टू झिरो पोझिशनला जातो. बॅक टू झिरो हा नॉब हा जो पॉइंटर आहे हा बॅक टू झिरोला जातो आणि हे वॉच कंटिन्युअसली चालू राहतं. हे लक्षात घ्या, हे वॉच बंद पडत नाही. म्हणजे काय, बी नॉब प्रेस केल्यानंतर हा पॉइंटर झिरोला जातो आणि पुन्हा सुरू होतो. का सुरू होतो? कारण ऑपरेटर तर त्याच्या मुवमेंट थांबवणार नाहीये, मग आपल्याला वॉच पण थांबवता येत नाहीये. म्हणून या ठिकाणी फ्लाय बॅक सिस्टम म्हणतात. हे लक्षात घ्या. आता मित्रांनो, सपोज ऑपरेटरचं ऑपरेशन झालेलं आहे, आता त्याला जॉब अनक्लॅम्प करायचा आहे. जॉब अनक्लॅम्प करायचा ही तिसरी कंडिशन आहे, तिसरा इलेमेंट आहे त्याच्या कामाचा. तर मी पुन्हा बी नॉब प्रेस करेल. बी नॉब प्रेस केल्यामुळे काय होईल, हा जो मोठा पॉइंटर ज्याही पोझिशनला असेल तिथून पुन्हा कुठे जाईल, बॅक टू झिरो पोझिशनला जाईल आणि वॉच पुन्हा स्टार्ट होईल, जेणेकरून तुम्ही तिसऱ्या इलेमेंटचा टाइम घेऊ शकता. हे लक्षात घ्या. आणि जर वॉच तुम्हाला स्टॉप करायचा असेल तर पुन्हा हा ए साइडचा नॉब तुम्हाला काय करावा लागेल, प्रेस करावा लागेल. म्हणजे हा जो वाइंडिंग नॉब आहे मित्रांनो, हा वाइंडिंग नॉब प्रेस केला की हे वॉच आहे याचा पॉइंटर पुन्हा झिरोला जातो आणि पुन्हा ऑटोमॅटिक स्टार्ट होतो, वॉच थांबत नाही. तिसरं जे इक्विपमेंट आहे मित्रांनो, तिसरं जे टाईप आहे ते म्हणजे कंटिन्युअस स्टॉपवॉच. कंटिन्युअस स्टॉपवॉच. मित्रांनो, हा क्युम्युलेटिव्ह स्टॉपवॉच तुम्ही समजून घेतला होता, त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट आहे, तो म्हणजे कंटिन्युअस स्टॉपवॉच. मित्रांनो, त्याच्या नावातच आहे कंटिन्युअस स्टॉपवॉच. हे वॉच एकदा स्टार्ट केल्यानंतर, ज्यावेळेस एक ऑपरेटरने काम सुरू केलं, आपण वॉच स्टार्ट केलं की स्टार्ट केल्यानंतर मित्रांनो हे वॉच कंटिन्युअस ऑपरेट होतच राहतं जोपर्यंत ऑपरेटरचं काम फिनिश होत नाही. हे वॉच हे कंटिन्युअसली रन होत असतं. हे कुठेही थांबत नाही, त्याच्या बॅक पोझिशनला जात नाही, काही होत नाही. एकदा स्टार्ट झाल्यानंतर कंटिन्युअसली ते जोपर्यंत ऑपरेटरचं काम फिनिश होत नाही तोपर्यंत हे वॉच कंटिन्युअसली चालूच राहतं. मग आपण म्हणूया की जो इलेमेंट असतात त्याचे रिडिंग कसे घेतले जातात, तर या ठिकाणी जो ऑब्झर्वर असतो, जो रिडिंग घेत असतो, तो स्वतः त्या वॉचवरनं ते रिडिंग घेतो आणि ते त्याच्या रजिस्टरमध्ये रजिस्टर करत असतो. हे लक्षात घ्या. आणि चौथा जो टाईप आहे मित्रांनो तो म्हणजे 3 वॉच टाइम स्टडी. ओके, ही सुद्धा एक फेमस मेथड आहे. 3 वॉच
टाइम स्टडी. या ठिकाणी मित्रांनो त्याच्या नावातच आहे 3 वॉच. या ठिकाणी 3 स्टॉप वॉचचा वापर केला जातो. मित्रांनो जसं की आपल्याला बघितलं की आपण इलेमेंटला ब्रेक करत असतो. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल की मी माझं काम ऑपरेटरचं काम 3 इलेमेंट्समध्ये ब्रेक केलेलं आहे किंवा अनेक इलेमेंट्समध्ये आपण ब्रेक करत असतो. तर या ठिकाणी वेगवेगळे 3 स्टॉप वॉच एकाच बोर्डवरती जोडलेले असतात. हे लक्षात घ्या. हे तिघही स्टॉप वॉच आहे. स्टॉप वॉच 1, 2 अँड 3. ओके. तिन्ही स्टॉप वॉच एकाच नॉबने ऑपरेट होतात. ओके. सिंगल नॉबने ते तीनही स्टॉप वॉच ऑपरेट होतील हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो इथे समजून घ्या की ज्यावेळेस ऑपरेटरने काम करायला सुरुवात केलेली आहे. ओके. ऑपरेटरने काम करायला सुरुवात केली. ऑपरेटरने काम करायला सुरुवात केल्यानंतर आपण नॉब प्रेस करणार. हा नॉब प्रेस केल्यानंतर हे तिन्ही वॉचची जी सिस्टम आहे ती स्टार्ट होणार. पण तिन्ही वॉचची सिस्टम स्टार्ट होणार याचा अर्थ काय? सर्वात पहिले हे जे फर्स्ट स्टॉप वॉच आहे हे या ठिकाणी 0 पोझिशन पासून याचा पॉइंटर मूव्ह होणार आहे. ओके. सर्वात अगोदर हे पहिलं स्टॉप वॉच चालू होईल. मित्रांनो ज्यावेळेस ऑपरेटरचा पहिला इलेमेंट कंप्लीट झाला तर आपण काय करायचंय की नॉब प्रेस करायचा. नॉब प्रेस केल्यानंतर काय होतं की पहिलं स्टॉप वॉच काय होतं हे बंद होतं आणि ऑटोमॅटिक दुसरं स्टॉप वॉच सुरू होतं. जेणेकरून मित्रांनो काय होतं की ह्या पहिल्या ऍक्टिव्हिटीला किती वेळ लागला हे तुम्हाला या स्टॉप वॉच वरती रेकॉर्ड करता येईल आणि ऑपरेटरची दुसरी मूव्हमेंट ऑलरेडी सुरू झालेली आहे ती मूव्हमेंट ह्या दुसऱ्या वॉच वरती रेकॉर्ड होत राहील. त्याच वेळेस मित्रांनो तिसरं स्टॉप वॉच हे रेडी आहे तिसऱ्या मूव्हमेंटसाठी. मग दुसरी मूव्हमेंट संपल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपण नॉब प्रेस करणार त्यावेळेस दुसरं स्टॉप वॉच बंद होणार आणि तिसरं स्टॉप वॉच सुरू होणार. जेणेकरून त्यावेळेस पहिलं स्टॉप वॉच 0 पोझिशनला येऊन रेडी राहणार. या पद्धतीने एकामागून एक स्टॉप वॉच ऑपरेट होत असतात. याला 3 वॉच टाइम स्टडी ही अतिशय इफेक्टिव्ह टाइम स्टडी टेक्निक आहे मित्रांनो. टाइम स्टडी इक्विपमेंट आहे ज्याचा खूप वापर केला गेलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो पहिलं जे टाइम स्टडी इक्विपमेंट होतं ते म्हणजे स्टॉप वॉच आणि त्याचे साधारणतः 4 टाईप आपण या ठिकाणी कंप्लीट केले. त्यानंतर मित्रांनो दुसरं महत्त्वाचं टाइम स्टडी इक्विपमेंट आहे ते म्हणजे टाइम स्टडी बोर्ड्स. मित्रांनो टाइम स्टडी बोर्ड हे अतिशय साधं सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे. सिंपल प्लास्टिक किंवा वुडन पासून बनलेला प्लास्टिक किंवा वुडन पासून बनलेला एक बोर्ड असतो. या पद्धतीने आपण साधारणतः ड्रॉ करू शकतो. एक साधारण एक बोर्ड आहे हा प्लास्टिक किंवा वुडन पासून तयार केलेला आणि आपण जे ऑपरेटरला लागणारा टाइम आहे त्या टाइम साठीचे जे रीडिंग घेणार आहोत हे सर्व रीडिंग लिहिण्यासाठी मित्रांनो ह्या वुडन बोर्डवरती एक पेपर आपण अटॅच केलेला आहे. या ठिकाणी हा पेपर या वुडन बोर्डवरती आपण अटॅच केलेला आहे. हे सर्व रीडिंग्ज आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. परंतु मित्रांनो या ठिकाणी स्टॉपवॉच असणं फार गरजेचं आहे कारण स्टॉपवॉच वरती जो टाइम दाखवेल स्टॉपवॉच जेवढा वेळ लागतो ऑपरेटरला तो टाइम आपल्याला या टाइम स्टडी बोर्डवरती नोट डाऊन करायचा असतो. यासाठी मित्रांनो या टाइम स्टडी बोर्डला एक स्टॉपवॉच अटॅच करण्याची सिस्टम असते. वेगवेगळ्या पद्धतीची सिस्टम असू शकते. तर या ठिकाणी हा स्टॉपवॉच आपण या ठिकाणी अटॅच केलेला आहे. म्हणजेच काय मित्रांनो हा टाइम स्टडीचा बोर्ड आहे ज्यावरती मी पेनने रीडिंग लिहिणार आहे आणि त्यालाच अटॅच स्टॉपवॉच आहे आणि या ठिकाणी सपोज ऑपरेटर काम करतोय मग त्या ऑपरेटरला ऑब्झर्व करत करत मी स्टॉपवॉचकडे बघत याच ठिकाणी लगेच या पद्धतीने त्याचे कामाचे किंवा त्याच्या कामाचे जेवढे मिनिट्स लागतात जेवढे सेकंद लागतात त्या ठिकाणी लगेच मी या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतो. हा जो बोर्ड आहे या बोर्डलाच टाइम स्टडी बोर्ड असं म्हटलं जातं. प्रत्येक टाइम स्टडी बोर्डवरती एकतर आपल्याला हातामध्ये स्टॉपवॉच घ्यावं लागतं किंवा बऱ्याचदा टाइम स्टडी बोर्डवर जसं मी डायग्राममध्ये इथं दाखवलंय त्यालाच स्टॉपवॉच अटॅच करण्याची मेकॅनिझम असते हे लक्षात ठेवा. मित्रांनो ज्या पद्धतीने
आपण आत्ताच बघितलं की टाइम स्टडी बोर्ड या ठिकाणी मी आत्ताच म्हटलं की अशा पद्धतीचे बोर्ड असतात ज्यावरती आपण या पेपरवरती रीडिंग लिहितोय. आता आपण ज्या पेपरवरती मित्रांनो रीडिंग लिहितोय त्या पेपरलाच आपण म्हणतो टाइम स्टडी फॉर्म्स किंवा टाइम स्टडी फॉर्मॅट्स. आता हे फॉर्मॅट जे असतात मित्रांनो हे कशा पद्धतीने असतात ते आपण आता बघणार आहोत. सर्वात पहिलं मित्रांनो या ठिकाणी या पद्धतीचे फॉर्मॅट्स तुम्हाला दिसताय स्क्रीनवरती. जसं की स्टडी पर्सन कोणत्या ऑपरेटरचा आपण अभ्यास करतोय ते, तारीख आजची, पार्ट नेम कोणतं ऑपरेशन आहे, नंबर ऑफ सायकल्स तुम्ही किती वेळा रीडिंग घेणार आहात, स्टँडर्ड टाइम तुम्ही किती कॅल्क्युलेट केला. ओके, या सर्व गोष्टी आपल्या समोर असतील. त्यानंतर मित्रांनो इलेमेंट्स जे मी आता सांगितलंय की कोणतंही काम हे छोट्या 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 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं असतं, तर ते कोणकोणते पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला इलेमेंट्स असं म्हटलं जातं. ते सर्व इलेमेंट्स या ठिकाणी आपल्याला लिहावे लागतील. फॉर एक्झाम्पल क्लॅम्पिंग द जॉब, ऑपरेशन, चेकिंग, अनक्लॅम्पिंग द जॉब. त्यानंतर आहे मित्रांनो ऑब्झर्व टाइम. ऑब्झर्व टाइम या ठिकाणी फार महत्वाचं आहे. जे आपण आपण जे रीडिंग घेणार आहोत ते म्हणजे ऑब्झर्व टाइम, म्हणजे ऑपरेटरला तो गोष्ट परफॉर्म करायला किती वेळ लागला. आणि आपण एक रीडिंग घेणार नाही मित्रांनो, एकापेक्षा अनेक रीडिंग घेतोय. जसं इथे या ठिकाणी दाखवलंय की आपण 4 वेळा रीडिंग घेणार आहोत एकाच इलेमेंटसाठी. तसं सेकंड इलेमेंटसाठी पुन्हा 4 रीडिंग घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो जेवढे आपण रीडिंग घेणार त्यांचा आपण या ठिकाणी ॲव्हरेज करणार आहोत. त्यानंतर त्याला एक रेटिंग फॅक्टर देणार आहोत. जे आपण बघितलं की काही ऑपरेटर स्लो असतात, काही फास्ट असतात. मग आपण सर्वांना एक रेटिंग फॅक्टर लावत असतो. रेटिंग फॅक्टरवरनं आपण मित्रांनो नॉर्मल टाइम कॅल्क्युलेट करत असतो. नॉर्मल टाइम मध्ये आपण काही अलाउन्स ऍड करत असतो. या ठिकाणी अलाउन्स आहे. हे अलाउन्स या ठिकाणी ऍड केले की त्यानंतर अलाउन्स ऍड केल्यानंतर जो आपल्याला टाइम मिळतो त्यालाच आपण स्टँडर्ड टाइम असं म्हणत असतो. आणि स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी या पद्धतीचे फॉर्मॅट्स वापरले जातात. त्या फॉर्मॅटलाच आपण या ठिकाणी टाइम स्टडी फॉर्मॅट असं म्हणतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपण टाइम स्टडीसाठी जे इक्विपमेंट लागतात सर्वात पहिलं म्हणजे स्टॉपवॉचेस आणि त्याचे टाइप्स, दुसरं म्हणजे टाइम स्टडी बोर्ड आणि तिसरं म्हणजे टाइम स्टडी फॉर्म्स. हे 3 अतिशय महत्त्वाचे इक्विपमेंट टाइम स्टडी कॅरी आउट करण्यासाठी लागतात. पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो हा जो स्टँडर्ड टाइम आहे हा कसा कॅल्क्युलेट करतात हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.